गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 15वा शंकराचार्य आख्यान कवीचे निवेदन। श्री गणेशाय नमः। हे गंगाधरा तुमचा जय जयकार असो। हे शिवप्रभो तुम्ही नीलवर्णकंठ असलेले 3 डोळ्यांचे पंचमुखी सर्वांगी भस्मलेपन करणारे कापराप्रमाणे गौरवर्णाचे त्रिशूल धारण करणारे नागरूपी भूषणाने सुशोभित आणि अर्धभाग पुरुष अर्धभाग स्त्री अशा स्वरूपाचे आहात। तुम्ही गौरीचे पती गजाननाचे जनक भक्तवत्सल व दयेचे भांडार आहात। तुम्ही नामातीत गुणातीत आदि मध्य अंतरहित मायातीत अजन्म अव्यय अक्षय विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेले विश्वाचे स्वामी आणि जगाचे गुरु आहात। हे सर्वेशा तुम्ही स्वेच्छेने मायेचा आश्रय घेऊन आणि नानाविध नामे रूपे धारण करून क्रीडा करता। सत्व रजतम या 3ही गुणांनी तुम्हीच नटले आहात। स्थिर आणि चर असे हे पंचभूतात्मक विश्व तुमचे स्वरूप आहे। तुम्हीच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहात। तुम्हीच या विश्वाचे सूत्रसंचालक आहात। ते सूत्र तुम्ही स्वेच्छेने जसे हलवता तसे हे विश्व चालते। हा जीव तुमच्या अधीन आहे। हा तुमच्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही असे जे जाणतात ते तुम्हाला शरण येतात। त्या भक्तांच्या सर्व मनोकामना तुम्ही पूर्ण करता। त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेता। त्यांना निजपती स्थापन करता अर्थात मोक्ष देता। तुमचा महिमा आगाध आहे, कोणालाही त्यांचा थांग लागत नाही। म्हणूनच हे ब्रह्मस्वरूपा मी तुम्हाला शरण आलो आहे। तुम्ही दयेचे सागर आहात, दातृत्वाचे भांडार आहात। तुम्ही माझ्यावर कृपा करा, मला भवसागराच्या पार न्या, कारण मग अनाथाचा उद्धार करेल असा तुमच्या वाचून दुसरा कोण आहे। हे शंभू महादेवा अधिक काय सांगू, माझ्या प्राकृत वाणीने तुमचे गुणवर्णन करता यावे एवढीच विनम्र विनंती आहे। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वेदव्यासाने जे कथन केले त्या शिवलीलामृताचे 14 अध्याय तुमच्या कृपेने माझ्याकडून लिहून झाले, पण तरीही मनाचे समाधान झाले नाही। म्हणून अधिक स्फूर्ती देऊन पुढील कथा वर्णन करून घ्यावी। हे पशुपती तुम्ही भक्तांना वरदाने देऊन संतुष्ट करता आणि प्रसन्न झालात तर त्रिभुवनातील सर्व ऐश्वर्यही देता, कारण या समस्त विश्वात तुमच्यासारख्या दुसरा वरदाता नाही। तुमचे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णूलाही लज्जित होतात। तुमच्या औदार्याचे काय वर्णन करावे। तुम्ही रावणांना आपल्या सुंदर पत्नी दिल्यात, आत्मलिंग दिलेत, त्रिपुरासुर व तारकासुर व भस्मासुर यांना मोठे वर दिलेत। तुम्ही अत्यंत भोळे आहात, कारण कोणी मनात कपट हेतू धरून तुमची सेवा केली तरी तुम्ही त्यांना इच्छित वर देऊन तोषवता। श्रोते हो, अशा प्रकारे शिवस्तुती केल्याने ते दयावान शिवप्रभू प्रसन्न झाले। त्यांनी मला उत्तम स्फूर्ती दिली। माझ्या हृदयात प्रकट होऊन ते म्हणाले, कलियुगात पृथ्वीवर पाखंड मताचा प्रचार प्रसार होऊन ते पाखंडी फारच उत्मत झाले। त्यांनी वेदशास्त्रे पुराणामध्ये लोकहितास्तव सांगलेला सर्व कर्ममार्गच बुडवला। लोक स्वधर्म विसरले। सर्वत्र मोठ्या प्रमाणात जैन मताचा प्रसार झाला, त्यामुळे सर्व वर्णांचे लोक थांबवून गेले। म्हणून त्या पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेतला। ते माझे अद्भुत अवतार चरित्र आताच्या लोकांना माहीत नाही, ते तुम्ही प्राकृत भाषेत वर्णन करून सांगा। अशा प्रकारे शिवजींनी प्रेरणा दिली आहे। म्हणूनच मी पुराणे व त्यातील शिव तपशिलावर वर्णन बाजूला ठेवून जगद्गुरु शंकराचार्यांचे पावन चरित्र वर्णन करणार आहे। ते तुम्ही सावध चित्ताने ऐका। ते श्रवण केल्याने पापराशी नष्ट होतात। कल्पारंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली। त्या सृष्टीच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी सर्वांना मार्गदर्शक असे ऋग्वेदादी 4 वेद रचले, पण लोकांना त्याचा अर्थ समजेना। तेव्हा परमात्म्यांना दया आली। त्यांनी मनिनी सारखे अवतार घेऊन व्याकरणादी 6 शास्त्रे रचली। मनुस्मृती यासारख्या 20 स्मृती निर्माण केल्या, त्यामुळे लोकांना वेदांचा अर्थ कळू लागला। पुढे कलियुगात सर्व लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील। स्मृती व शास्त्रे यांची व्याप्ती मोठी असल्यामुळे लोकांकडून त्यांचा अभ्यास होणार नाही व त्यांचे आकलनही होणार नाही। त्यामुळे अज्ञानाचा अंधकार पसरून लोक सन्मार्गाचे आचरण करणार नाहीत। परिणामतः ते जन्ममरणादी तीव्र दुःखाने पळून निघतील। अशा प्रकारे सर्व बाजूंनी नीट विचार करून भगवान नारायणाने व्यासरूपाने पुन्हा अवतार घेतला। त्याने वेदांचे 4 विभाग केले। वेदांचा खरा अर्थ लोकांना शीघ्रतेने कळावा या हेतूने 5वा वेद असे महाभारत रचले। लोकांच्या उद्धारासाठी विष्णू, शिव, नारद, ब्रह्मा, मार्कंडेय, भागवत, ब्रह्म, अग्नी, भविष्य, वराह, कूर्म, मत्स्य, लिंग, ब्रह्म, वैवर्त, स्कंद, वामन, गरुड व ब्रह्मांड ही 18 पुराणे रचली। त्यामुळे पृथ्वीवरील ब्राह्मण वेदांचे व्यासकृत एकेका विभागाचे शाखेचे अध्ययन करू लागले। इतिहास आणि पुराणे यांचे श्रवण करून सर्व लोक सन्मार्गाने चालू लागले। या सर्व प्रयत्नामुळे ईश्वरप्राप्तीचा उपासना मार्ग चांगला रूढ झाला। लोकांचे कल्याण होऊ लागले। पुढे काळ बदलला। कलियुगाच्या रूपाने मोठे संकटच ठाकले। लोक वेदशास्त्रे पुराणांची निंदा करू लागले। त्यात उद्देशलेल्या कल्याणप्रद कर्म मार्गाचा अवलंब करेनासे झाले। बौद्ध आणि जैन यांच्या पाखंड मताचा प्रचार प्रसार झाला।
बौद्धांचा शून्यवाद, जैनांचा स्वादवाद व अन्य तर्कवितर्कयुक्त मतमतांतरांचे वाद यामुळे सर्व वर्णाश्रम धर्मांचे लोक पथभ्रष्ट झाले. आपले मूळ आचरण सोडून देशाहीन वागू लागले. त्यामुळे देवतांचे महत्त्व कमी झाले. वेदशास्त्रे पुराणाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला. त्यांच्या उपदेशाचे आचरण करणारे पंथ लोपले. अशा प्रकारे सर्वत्र अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली. संपूर्ण समाजव्यवस्था आधी धर्मव्यवस्था कोलमडली. मंडनमिश्र यासारखी काही विद्वान जैन मंडळी या दुरवस्थेला विशेष करून जबाबदार होती. मंडनमिश्र अय्या अतिशय बुद्धिमान, अनेक विद्या आत्मसात केलेले अत्यंत चतुर वक्ता होते. त्यांनी खडतर अनुष्ठाने करून देवी सरस्वती आणि अग्नीने प्रसन्न करून घेतले होते. पूर्वी रावणाचे महापराक्रमी पुत्र इंद्रजित यांनी अग्नीमध्ये हवन करून अश्वासहित दिव्य रथ बाहेर काढला होता. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मंडनमिश्र ही यज्ञकुंडातून मनोवांछित वस्तू प्राण करायचे. याचकाला जे हवे ते मिळवून द्यायचे. नुसत्या अहंकारानेच दुसरा सूर उत्पन्न करतील असे त्यांचे अद्भुत सामर्थ्य होते. त्यांनी आपल्या विद्येच्या जोरावर सर्वत्र दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे शास्त्री, पुराणिक, विद्वान, पंडित सर्वांना त्यांचा धाक वाटायचा. ते वादविवाद कोणालाही हार जात नसत. मंडनमिश्र त्यांनी स्वतः नवीन शास्त्रे निर्माण केली. त्या शास्त्रांना आव्हान देणाऱ्या विद्वानाशी जाहीर वाद घालून आपल्या अमोघ वक्तृत्वाने त्या सर्वांची तोंड बंद केली. त्यांच्याशी विवाद करून सगळे महापंडित अक्षरशः थकून गेले. अशा प्रकारे त्यांनी आपला लौकिक प्रस्थापित केला. त्यांनी वेदपूर्णोक्त सद्मार्ग हे सर्व अधर्मच आहे हे जनमानसावर बिंबवले आणि आपण निर्मिलेली शास्त्रेच कशी योग्य आहेत हे लोकांना पटवून देऊनच त्यांचाच मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला. त्यांनी सर्व वर्णाच्या आणि जाती धर्माच्या लोकांवर स्वतःच्या मतांचे वर्चस्व निर्माण करून त्यांची बुद्धी भ्रष्ट केली आणि गावोगावी जैनांची दैवते स्थापन करून त्यांचीच उपासना रूढ केली. मंडनमिश्र यांचे वाढते सामर्थ्य व त्यांचा प्रभाव यामुळे पूर्वीची आश्रय अडगळीत पडली. वेदांचा उपदेश मागे पडला. लोक आपला धर्म बरोबर नाही, जैन धर्म हाच अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणून जैन धर्माचे अनुयायी होऊ लागले व आपल्या मतप्रणालीनुसार वागू लागले. मंडनमिश्र यांना देवी सरस्वती प्रसन्न होत्या हे आधी स्पष्ट केलेले आहे. त्या त्यांच्या घरी राबायच्या. त्यांच्या जीवाग्री सक्षरूपाने वास करून ते बोललेले प्रत्येक वचन खरे करायच्या. सरस्वती आपल्याला नित्य वश राहाव्यात म्हणून मंडनमिश्र त्यांची मध्यघटावर स्थापना करून त्रिकाळ पूजा करायचे. त्यांना मद्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तेच मद्यप्रसाद म्हणून प्राशन करायचे. त्या मद्याच्या धुंदीत अनाचार वाढवायचे. अशा मद्यपीकडून चांगल्याची उपेक्षा कोणी करावी आचार नाही, विचार नाही असे हे कर्मभ्रष्ट पाखंडी सर्वत्र आपल्या शास्त्र धर्माचा विस्तार करत लोकांना शिष्य करून त्यांचे गुरु म्हणून मिरवत होते. ते कोणालाही श्रुती स्मृती पूर्णोक्त धर्माचे आचरण करून देत नव्हते. अशा प्रकारे त्यांनी मोठाच अनर्थ मांडला होता. त्यांच्या मताप्रमाणे वागणारे लोक उघड स्वैराचार आणि अनाचार करत होते. ते पाहून सज्जनांनी कुंचपणा होत होती. विद्वजन हतबल झाले होते आणि भूमीवरील पापभार वाढून ती अनिवार्य दुःखाने अहोरात्र सुस्कारे टाकत होती. देव ब्राह्मण साधू संतांना ती अधोगती पावत नव्हती. ते फारच व्यतीत झाले होते. शंकराचार्य आख्यान हे वर्तमान कळताच भगवान शंकरांना अतिशय राग आला. या जैनांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून सनातन कर्ममार्ग बुडवला. लोकांना स्वधर्मभ्रष्ट केले. हे बरोबर नाही. याचा पायाबंद घातलाच पाहिजे असा निश्चय करून त्यांनी भूलोकी अवतार घेण्याचे ठरवले. अवताराकार्याची पूर्वतयारी झाल्यावर शिवजींनी उत्तरेकडील निर्मल क्षेत्रात एका तपस्वी ब्राह्मणाच्या कुळात पुत्ररूपाने जन्म घेतला. त्यांच्या आगमनाने देवांना आनंद झाला. पृथ्वीला परमानंद झाला. दश दिशा प्रसन्नाने भरून गेला. सुगंधित वारे वाहू लागले आणि नद्या, तलाव, विहिरी यांचे पाणी निर्मळ झाले. ही शुभचिन्हे पाहून मुनिजन अत्यंत समाधान पावले. ते निर्मळ क्षेत्रातील त्या द्विजवर्याच्या घरी आले. त्यांनी मनुजरूपाने प्रकट झाले त्या पुराण पुरुष जगन्नाथांचे डोळे भरून दर्शन घेतले. त्या नूतन बालकाचे जातक वर्तवले आणि त्यांचे शंकराचार्य असे नाव ठेवले. शंकराचा विच्छेद घेणारे अवतरले म्हणून त्यांनी त्या बालकाचे शंकर असे नामकरण केले असावे. समुपदेशाने लोकांचे कल्याण करून सद्गुरू असा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ अर्थ आहे. असो, वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या त्या दिव्य बालकांनी उपनयन झाल्यावर सर्व विद्या आत्मसात केल्या. मग मातोश्रीच्या आज्ञेने अल्पावयातच संन्यास दीक्षा घेऊन ते तीर्थयात्रेस निघाले. त्यांच्या विचारांची प्रभावित झालेल्या अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थभ्रमण करणाऱ्या शंकराचार्यांनी जैन मताच्या प्रभावाने समाजात खोलवर पसरलेल्या दुष्प्रवृत्तीचे जवळून अवलोकन केले. स्वधर्मभ्रष्ट झालेले देशोदेशीचे लोक जैन धर्माचा आणि त्यांच्या शास्त्राचा कसा उदो करत आहेत याचा प्रभाव प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी केलेली अवहेलना सहन केली. एके दिवशी आचार्य कोल्हापुरास आले असता घरोघरी भिक्षा मागत कासारांच्या आळीत प्रवेशले. ते कासार जैन होते. त्यांनी आचार्याच्या साधुत्वाची टिंगल केली व म्हणाले, अहो, इथे भिक्षा कुठून मिळणार? कढईत काचेचा उकळता रस आहे, तोच घ्या. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जैन आहात ना, मग तुमच्याकडची अन्य भिक्षा आम्हाला नको, तुम्ही काचेचा रसच द्या. त्यावेळी भिक्षाची सोय व्हावी म्हणून अनेक मंडळींनी शंकराचार्याचे शिष्यत्व पत्करले होते.
या प्रसंगी आचार्यांनी त्यांचीही परीक्षा पाहण्याचे ठरवले. जी भिक्षा मिळेल ती स्वीकारायची अशा संन्यासांचा नियम आहे. त्याला अनुसरून ते म्हणाले, आज आपल्याला काचेचा रस पाजावा अशी नीतीची इच्छा आहे. तुम्ही ओंजळीने तो प्राशन करा. ते ऐकता सर्व शिष्य घाबरल्याने कसले गुरु, हे तर आमच्या जीवावर उठले आहेत असे म्हणून पळून गेले. आचार्य विदेयी होते. पळणाऱ्या शिष्याकडे पाहून त्यांची किंचित किस्मित केले व हातांची ओंजळ करून कासारांना म्हणाले, काचेचा रस होता. ज्याने समुद्र मंथनासमयी कालकूट विष प्राशन केले, लयग्नीला गिळून टाकले असे ज्यांचे आघात लीला कर्तृत्व आहे, त्यांच्यासाठी काचेचा रस पिणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. असो त्यांनी ओंजळ पुढे करता त्या दुष्ट कासाने काचेचा तप्त रस त्यांच्या ओंजळीत ओतला. तेव्हा त्याचा एक थेंब जरी भूमीवर पडला तरी ती जळून जाईल इतकी प्रखर उष्णता असलेला तो काचेचा रस आचार्यांनी थंड मधुर जल प्यावे इतके सहजतेने पिऊन टाकला. ते त्यांचे असामान्य साहस पाहून कासार दचकले. हे कोणीतरी थोर महात्मे आहेत हे लक्षात घेऊन ते सर्वजण त्यांना शरण गेले. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. शंकराचार्यांनी मंडन मिश्राचा वादविवादात पराजय केला. त्यानंतर तीर्थभ्रमण करत शंकराचार्य जैन ग्रामास गेले. तेथे आपले एकनिष्ठ शिष्यांना मंडन मिश्राकडे पाठवले. त्यांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले, आमचे गुरु शंकराचार्य यांनी तुम्हाला वादविवादास येण्याचे निमंत्रण दिले आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या शास्त्राच्या आधारे विवाद करून त्यांना जिंकावे, अन्यथा ते वेदपूर्णोक्त स्वधर्म शास्त्राच्या आधाराने तुमचे मतखंडन करून त्यांचा पराभव करतील. तो निरोप घेऊन एक गर्विष्ठ मंडन मिश्र चौथान म्हणाले, अहो, माझ्या पराभवाची वार्ता करूच नका. आजपर्यंत स्वतःचे पांडित्य मिरवणारे अनेक विद्वान शास्त्री माझ्याशी वाद घालण्यास आले, पण आमच्या जैन शास्त्रापुढे कोणाची डाळ शिजली नाही. तिथे या संन्यासाची काय मिजाज. सरस्वतीच्या कृपाप्रसादाने मी त्यांनाही वादविवादात जिंकीन. त्यांनी शंकराचार्याचे आव्हान स्वीकारले. ते शिष्य निघून गेल्यावर मंडन मिश्रांनी देवी सरस्वतीचे ध्यान केले. मग ते आचार्यांना भेटले. ते दोघेही आपल्या जागी थोर होते. दोघांचे कर्तृत्व विलक्षण, दोघेही पराक्रमी. दोघांनी परस्पराशी चर्चा केली. त्या चर्चेत त्याच दिवशी जाहीर सभा घेऊन सर्वाधिकत वादविवाद करायचा असे ठरले. हा वादविवाद पूर्वपक्ष व उत्तरपक्ष याप्रमाणे 2 विभागामध्ये करण्याचे समज झाले. त्यात आपापल्या शास्त्राच्या आधारे चर्चा करून दुसऱ्याचे मत खोडून काढायचे आणि आपल्याला आपापल्या शास्त्राचा अर्थ विवरणासहित स्पष्ट करून सांगायचा असे ठरले. त्या चर्चेत ज्याला आपल्या शास्त्राचा उलगडा करता येणार नाही त्याने पराभव मान्य करून त्याचा धर्म सोडून द्यायचा असं त्या धर्मशास्त्राचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे असे ठरले. त्याप्रमाणे लोकांमध्ये दवंडी पिटवण्यात आली होती. ठरलेल्या वेळी शंकराचार्य व मंडन मिश्र सभास्थानी आले. त्या सभेला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या सम्मुख प्रतिज्ञा करून दोघेही व्यासपीठावर स्नानपन्न झाले. दोघांच्या मध्ये पडदा लावण्यात आला होता. त्यावेळी मंडन मिश्रांनी पडद्याच्या आत मध्यघटात सरस्वतीची स्थापना करून त्यांची पूजा केली. तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. या वेदामध्ये मी शंकराचार्याचे शास्त्रमताचे कसे खंडन करते पाहात. आज मी तुम्हालाच विजय मिळवून देणार आहे. तुम्ही जे बोलाल तेच खरे करून दाखवणार आहे. ते वरदान ऐकून मंडन मिश्रांना मोठे समाधान वाटले. ही सरस्वती स्थापना अशी गोपनीयरित्या करण्यात आली होती की त्या प्रत्यक्ष शंकराचार्यांनाही या गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही. वादविवादात प्रारंभ झाला. मंडन मिश्र पडद्याच्या आतून म्हणाले, कोणत्या वेदाने आरंभ करून त्याचा अर्थ सांगू. आचार्य म्हणाले, तुम्ही 4ही वेद म्हणा. वेदपठण करताना मी ज्या ऋचांचा अर्थ विचारेन त्यांचे विवरण व अर्थासहित स्पष्टीकरण द्या. पण त्या अर्थाने माझे समाधान झाले नाही तर मात्र पराभव स्वीकारून प्रतिज्ञापूर्ती करा. ते मान्य करून मंडन मिश्र सरस्वतींना म्हणाले, माताजी, आता तुम्हीच माझ्या मुखाने बोला. माझी बाजू सांभाळा. आचार्य म्हणाले, मंडन मिश्रजी, आपण ऋग्वेदाचे आरंभ करा. तेव्हा सरस्वतीने मध्यघटातून मुख बाहेर काढले व त्या मंडन मिश्राच्या आवाजात ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागल्या. या कारस्थानाची कल्पनाने पडद्याआडून स्वतः मंडन मिश्रच ऋग्वेद म्हणत आहेत असे शंकराचार्य समजत होते. आचार्यांनी त्यांना अनेक ऋचांचे गहन अर्थ विचारले. तेव्हा देवी सरस्वतींनी कुठेही न अडखळता त्यांचे समर्पक अर्थ सांगितले. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या संदर्भात त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची त्यांनी त्वरित उत्तरे दिली. अशा प्रकारे संपूर्ण ऋग्वेद म्हणून झाला. आचार्यांनी आयता यजुर्वेद म्हणण्यास सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार सरस्वती पडद्याआडून यजुर्वेद म्हणण्यास प्रारंभ केला. पद, क्रम, जटासहित असंखलित शब्द प्रकट होऊ लागले. तेव्हा आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक रुचेचा अर्थ त्यांनी कुशलतेने उलगडून सांगितला. त्यावेळी त्यांचे समाधानच करत होत्या. मंडन मिश्रा याचा पराभव होत नाही म्हणून आचार्य संभ्रमात पडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली की ते म्हणाले, मंडन मिश्रजी, तुम्ही आता यजुर्वेद म्हणत आहात ना. मंडन मिश्र, होय. आचार्य, पण मगाशी तुम्ही ऋग्वेद म्हणत असताना माझ्या मनात एक शंका येऊन गेली. ती विचारायची राहून गेली आहे. म्हणून मी ऋचा पुन्हा म्हणून तिचा अर्थ सांगाल तर बरे होईल. मग आचार्यांनी आपली शंका निवेदन केली आणि मंडन मिश्रांनी त्या संदर्भातील ऋचा म्हणण्यास सांगितले. ते ऐकता सरस्वती गप्पच बसल्या. कारण त्यांचे एक वैशिष्ट्य
त्यांना वेदशास्त्री पुराणे मुदगत आहेत ते सर्व वाङ्मय त्या घडाघडा बनवून दाखवतात, पण पुढचे म्हणत असताना कोणी मध्येच थांबून त्यांना मागील गोष्ट विचारली तर त्यांना काहीच सांगता येत नाही. म्हणून आचार्यांनी मंडनमिश्रांना मध्येच थांबून मागे म्हटलेल्या ऋग्वेदातील ऋचा विचारताच त्या गडबडून गेल्या. त्यांना काही बोलताच येईना. सभास्थानी नीरव शांतता पसरली. श्रोत्यांची उत्कंठा शिगेला पोचली. शंकराचार्य अत्यंत चतुर होते. वादविवाद चालू असताना मंडनमिश्र ज्या पद्धतीने व कौशल्याने वेदपठण करून ऋचाचे अर्थ व रहस्य समजावून सांगत होते, त्या पद्धतीवरून इथे काहीतरी पाणी मुरते आहे हे त्यांनी ओळखले होते. ब्रह्मदेव आणि सरस्वती या दोघांशिवाय असलकित वेदपठण करून त्यांचा गहन अर्थ विशद करून सांगणारे तिसरे कोणी नाही ते त्यांना पक्के माहीत होते. म्हणूनच अय्यांना सरस्वती प्रसन्न असल्यास खडा टाकून पाहावा असा विचार करूनच त्यांनी पूर्वोक्त ऋग्वेदातील शंका उपस्थित करून ऋचा विचारली होती. ही युक्ती बरोबर लागू पडली. अय्याचे कपट उघड होताच आचार्यांनी त्यांना खडसावले. म्हणाले, काय हो, गप्प का बसला? माझ्या शंकेचे उत्तर द्या. ते ऐकून ते गडबडले. भीतीने त्यांची वाचात बसली. आचार्यांनी थोडी वाट पाहिली. मग ते उठले. त्यांनी दोघांमधला पडदा दूर केला तर काय आश्चर्य, त्यांना मध्य घटातून सरस्वतीचे मुख बाहेर असलेले दिसले. ते दृश्य पाहून ते संतप्त झाले. त्यांनी हातातील दंडांचा प्रहार करून तो मध्य घट फोडून टाकला आणि सरस्वतींना उद्देशून म्हणाले, देवी, तुम्ही दुराचरणी आहात. म्हणूनच या जैन अय्यांना प्रसन्न होऊन तुम्ही वेदशास्त्राची चर्चा करत आहात. तुम्ही पापिनी आहात. त्या ब्रह्मजींनी तुम्हाला जन्म दिला. त्यांच्याशीच अंगसंग करून पाहणाऱ्या तुमच्यासारख्या निर्लज नारी शोधूनही सापडणार नाही. तुमच्यासारख्या जारिनीचे दोनही पाहुणे असे आदम आहात. म्हणून यांना वश होण्याचा जैन शास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केलेत. या दुष्टांच्या पाखंडमताचा उदो करून वर्णाश्रम धर्माच्या व 18 प्रगट जातीच्या लोकांना भ्रमित केलेत. त्यांना जैन धर्मात आणून वर्णसंकर केला. तुमच्यामुळे वेदशास्त्री पुराणाचे महत्त्व नाहीसे झाले. दोघी त्यांनी उपदेशलेला सद्धर्म मागे पडला. त्यांनी जैन शास्त्राचा अभिमान धरून त्यांचे महत्त्व वाढवले आणि जैन मतांना मान्यता देऊन लोकांना पाखंडी केले. तुमचा आश्रय होता म्हणूनच या दुष्टांनी स्वतःच्या मताने स्वकीयांच्या हस्ते पृथ्वीवरील ग्रामदैवते भ्रष्ट केली. अशा प्रकारे तुमच्यामुळे फार मोठे अनर्थ ओढवला आहे. तो मी कैलासात ऐकला आणि त्या अनर्थाचे परिपत्य करून सद्धर्माची स्थापना करावी म्हणूनच हा अवतार घेतला. अशा प्रकारे तुम्ही जो आत्यंतिक अनाचार केला आहे त्याचे शासन तुम्ही यापुढे तुम्ही अत्यजाधिकांच्या घरी वास कराल आणि कलाविद्याच्या रूपाने नीचांच्या मुखात राहाल असा मी तुम्हाला शाप देत आहे. ते शापवचन ऐकून सरस्वतीही संतापल्या. त्यांनी शंकराचार्यांना प्रतिशाप दिला. म्हणाला, तुम्ही धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलेला असला तरी तुमचा देह किकट देशात पडेल. त्यानंतर त्या अंतर्धान पावल्या. मंडनमिश्रांनी शंकराचार्याची थोरवी ओळखली होती. आपला पराभव मान्य करून ते त्यांना शरण गेले. आचार्यांनी जैनशास्त्राच्या पुस्तकाची गाठोडी बांधली आणि ती समुद्रात बुडवली. त्यामध्ये अमरकोश नावाचा एक ग्रंथ होता. तो सर्वांना उपयुक्त असल्यामुळे त्यांनी तो बुडवला नाही. अशा प्रकारे त्यांनी जैनशास्त्र उद्ध्वस्त केली. मग गावोगावीच्या लोकांना पाचारण केले व म्हणाले, या जैनांनी ठिकठिकाणी ग्रामदैवते स्थापन केलेली आहेत. ती आपली समजून त्यांची भक्ती करा. ती जैनांनी स्थापन केलेली म्हणून त्यांची उपेक्षा करू नका. आपणच आपल्या धर्माचे पालन करावे. भगवंतापाशी भेद नाही. ते सर्वत्र सारखेच भरलेले आहेत. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. आपण त्यांना प्रेम भक्तीने आपलेसे केले पाहिजे. ते ऐकतात मंडनमिश्रांना आपल्या पाखंड मताचा व कुतर्कर्माचा पश्चाताप वाट लागला. ते आचार्यांच्या चरणी नतमस्तक झाले व म्हणाले, स्वामी, तुम्ही जैन मताचे संपूर्ण खंडन केले तरी कृपा करून जैनांचे सत्व थोडे तरी राखावे अशी प्रार्थना आहे. ते ऐकून त्यांना दया आली. ते लोकांना म्हणाले, तुम्ही तुमच्या ग्रामदैवताच्या सन्निध जैनाचा धोंडा स्थापन करा. त्या ग्रामदैवतेची पूजा करताना प्रतिदिन त्यांची पूजा करा. यापुढे प्रत्येकाने पूर्वीप्रमाणेच आपल्या जाती धर्माला अनुसरून वागायचे आहे. कोणी अधर्माने वागण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याला शासन करीन. त्यानंतर शंकराचार्यांनी वेदशास्त्रे व पुराणे पुन्हा प्रकट केली. विप्रजन त्यांचे अध्ययन करून लागले. अन्य लोकही आपापल्या धर्माचे आचरण करू लागले. अशा प्रकारे आचार्यांनी सर्वत्र श्रुती स्मृतीमध्ये उपदेशला सद्धर्माची स्थापना केली. अद्वैताचा प्रचार प्रसार केला आणि भूमीला असह्य झालेला पापभार उतरवला. कवीचे निवेदन. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, भगवान शंकराची लीला अगाध आहे. आत्मानंद स्वरूप असे ते महाप्रभू भक्तवत्सल म्हणून प्रख्यात आहेत. ते आपल्या सेवकांना बहुसागरातून तारून नेतात. त्यांना मोक्ष देतात. त्यांचे चरित्र काय वर्णन करावे ते दिनाचा अनाथांचा व भक्तांचा कैवार घेतात. त्यांच्या पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्रात जप करणाऱ्यांचा उद्धार करतात. दाशर राजा, कलावती, पापबुद्धी असणारे विदुर व बहुले यांनी शिवमंत्राच्या पुण्यप्रभावाने अक्षय गती मिळाली.
त्यांच्या कृपेने शबर तरला भस्म झालेली त्याची पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली. शिवयोग्यांनी शिवकवचाचा उपदेश करून भद्राव यांनी सुमती यांना पावन केले. मैत्रीच्या सांगण्यावरून संमंतिनींनी शिवव्रत आचरले. त्यामुळे शिवकृपाहून यमुनेत जलसमाधी मिळूनही त्यांचे पती चित्रागंध सुखरूप परतले. पराशर ऋषींनी स्वतः रुद्राभिषेक करून राजपुत्र सुधर्माचा अपमृत्यू टाळला. त्यांना राजसिंहासनावर बसवले. असे आहे शिवकवच, रुद्राध्याय, शिवपंचाक्षर व षडक्षर मंत्र यांचे महात्म्य. ते अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत. अभक्तांना त्यांची थोरवी कशी मिळणार? गर्गमुनीसारखे सद्गुरू आणि दाशरथ राजासारखे भाविक शिष्य असतील तर उद्धार होणारच. शिवयोगासारखे समर्थ गुरु आणि भद्रावीसारखे निष्ठावान शिष्य असतील तर स्वतः शंकर त्या शिष्यांना कैलासलोकी नेणारच. कलियुगामध्ये गुरु आणि महंत ठायी आहेत, पण सद्गुरूचे अद्भुत सामर्थ्य त्यांच्यापाशी नाही. ते द्रव्य लोभाने शिष्यांना फसवतात. त्यांच्या कानात मंत्रोपदेश करून त्यांच्या मागे साधनेची उपाधी लावून देतात. शिष्य ही दुर्जन असतात. ते गुरूंचे दोष काढत असतात. शेवटी या पापकर्मामुळे दोघेही नरकात पडतात. म्हणूनच या कलियुगात दाशरथ राजासारखे शिष्य पाहायला मिळत नाहीत. खरे सद्गुरू आपल्या शिष्याच्या धनाची अभिलाषा धरत नाहीत. खरे शिष्य तन्मन धनाने गुरुसेवा करतात. दाशरथिक तरले ते या गुणामुळे. त्यांनी जे मंत्र लपले ते मंत्र आजही आहेत, पण मूर्खांना त्यांचे महात्म्य कळत नाही. त्यांना कोणी समजावे? त्रेता आणि द्वापर या युगामध्ये लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते. साधक वर्षानुवर्षे अनुष्ठान करत होतं. तपश्चर्या करणाऱ्यांच्या मध्ये अंगाभोवती वारुळे वाढत असत. तेव्हा कुठे भगवंत प्रसन्न होऊन त्यांना निजपदास नेत असत. पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहेत. प्राण अन्नमय आहे. देहांचा तर काहीच भरोसा नाही. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. मग लोकांचा उद्धार कसा होणार? यावर भगवंतांनी नीट विचार करून लोकांना अल्पायुसे परमेश्वराप्राप्ती व्हावी, त्यांना मोक्ष मिळावे या उद्देशाने एक उत्तम मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे सद्गुरूंना शरण जाणे. मोक्ष प्राप्ती करून देणारे यासारखा अन्य मार्ग नाही. हे सद्गुरू कसे असावेत? वामदेव, गर्ग, शुक आणि पराशर यांच्यासारखे. ते स्वरूपी तन्मय असावेत. नित्य आनंदी असावे. शिष्य कसे असावेत? भाविक, अनुष्ठान आणि गुरूंना परमेश्वर मानून त्यांच्या उपदेशाचे पालन करणारे. असे घडले तर या कलियुगात सर्व लोक तरुण जातील. श्रीधर पुढे म्हणतात, श्रोते हो, ज्याच्या योगाने थोर ऋषी भद्राव, दाशरथ राजा, सुमती राणी, बहुला, विदुर, मंदिनी व त्यांचे पती यांचा उद्धार झाला, तो पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राध्याय, शिवकवच या सर्वांचे महात्म्य या ग्रंथात सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल, आजही तेच मंत्र आहेत, मग पूर्वीप्रमाणे लोकांचा उद्धार का होत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की जपकर्त्याने मन शुद्ध असेल तर त्याला पूर्वीच्या लोकांनी जे अनुभवले तशीच अनुभूती येईल. या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. श्री शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. जी सावधानता आपण प्रपंचात दाखवतो त्या तत्परतेने शिवस्मरण करावे. मग त्याला काय कमी पडणार? कलियुगात लोकांसाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेऊन त्यांनी जैन मताचा प्रभाव नष्ट केला. ते सद्धर्माचे रक्षण करणारे शंभू महादेवांचे स्मरण करणाऱ्या सर्वांच्या संसार भयाचे निरसन करतात. सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात. प्रपंचाची गुलामी करणारे शिवजींना विसरलेले लोक जन्मले काय आणि मेले काय सारखे. जे जन्माला येऊनही शिवभजन करत नाहीत त्यांना यमराज भयंकर नरक यातना देतात. ते जीव नाना योनीमध्ये जन्म घेऊन अनंत दुःखे भोगतात. त्यांनी कल्पंतापर्यंत जन्ममरणाच्या दुष्टचक्रात फिरत राहतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझे असे विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ भाव ठेवून श्री शिवलीला रूपी अमृताचे अखंड सेवन करा. त्यायोगे जन्ममरणाची शृंखला तुटेल. शिवस्मरण करणाऱ्यांनी शिवप्रभू मोक्षपदास नेतात. ब्राह्मणादी सर्व वर्णाश्रम धर्माच्या अति आणि जातीच्या लोकांना शिवस्मरण हे तारक आहे. पण समाजातील सर्वच घटक आपापल्या व्यवसायात आणि व्यवहारात इतके गुंतलेले असतात की त्यांना शिवजीचे स्मरण होतच नाही. मग त्यांचे जन्ममरणाचे फेरे कसे काय सुटणार? त्यांच्या 84चा फेरा चुकवण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच आहे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ पापी जनांचा उद्धार करणार आहे. जे लोक याचे श्रवण पठण करतात ते शिवरूप होतात. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्याला भगवान शंकर प्रत्यक्ष दर्शन देतात. त्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवतात. असा या ग्रंथाचा थोर महिमा आहे. जो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी यांचे पारायण करतो त्याच्या घरी शिवजी नित्य वास करतात. ज्याला शिवजी प्रसन्न आहेत त्याला या जगात काही कमी पडत नाही. म्हणून ज्याला त्यांची कृपा प्रसन्नता प्राप्त व्हावी असे मनपूर्वक वाटते त्यांनी नमःशिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवलीलामृत वाचावे. शनिप्रदोष, शिवरात्री अशा पर्वकाळी या ग्रंथाची 3 पारायणे केल्याने त्या उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्ही म्हणाल शिवमंत्राच्या जपप्रभावाने दाशरथ राजाच्या अंगातून काही समस्त पापे कावळ्याच्या रूपाने निघून गेली. त्याच्याप्रमाणे आम्हीही पंचाक्षरी मंत्रात जप करतो. मग आमची पापे काकरूपेने गेलेली का दिसत नाहीत? यावर माझे एवढेच सांगणे आहे की कृपा करून अशी शंका घेऊ नका. शिवनामा जपाच्या पुण्यप्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवा. स्कंदपुराणात व्यासाने जे लिहून ठेवले
आहे तेच मी प्राकृतात वर्णन केले आहे, हे ते खोटे आहे असे म्हणणे धार्ष्टाचे ठरेल. दाशराजा आणि शिवभक्त यांच्या ज्या कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत त्यातील उत्कट भक्तिभाव पाहावा आणि भगवान शंकर कशा प्रकारे उद्धार करतात त्यावर चिंतन मनन करावे. या 14 अध्यायात व्यासांनी लोकांच्या कल्याणासाठी शिवोपासनेचे महत्त्व सांगितले आहे आणि भक्ताच्या उद्धाराच्या कथा सांगताना शिवदर्शन घेणे, शिवचरित्र पर ग्रंथ वाचणे, शिवमंत्राचा जप करणे, रुद्रावर्तने करणे, भस्म धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे, शिवकवच म्हणणे या सर्व गोष्टीचे अगत्य स्पष्ट केलेले आहे. थोडक्यात सांगायचे तर संसारात व्यग्र असलेल्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केला आहे. अर्थात ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे, शुद्ध आचरण ठेवावे, सन्मार्गाने वागावे आणि शिवध्यान करावे. या ग्रंथात जिथे जिथे शिवस्तुती आलेली आहे ती मनपूर्वक वाचावी आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल याचाही विचार करावा. स्कंद पुराणात शिवजींनी स्कंदांना आपल्या नाममंत्राचा उपदेश करून जगाचा उद्धार करण्यास सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, जे शिवमंत्राचा जप करतात त्यांना मी प्रेमाने दर्शन देतो, जे शिवलीलाचे पठण करतात त्यांना पार्वती प्रसन्न होतात. त्या भक्ताकडे मी कधीही दुर्लक्ष करत नाही, मी त्यांची अहोरात्र काळजी घेतो. श्रोते हो, हे मी उगीच वर्णन केलेले नाही आणि यात माझा पदरचेही काही घातलेले नाही. जे शिवजीने स्कंदांना सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायामध्ये आपल्यापुढे सादर केले आहेत. मग हा 15वा अध्याय इथे कुठून आला अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिकच आहे. तेव्हा त्याबद्दलही सांगतो. ज्या शिवप्रभूंनी असंख्य भक्ताचा उद्धार केला त्यांनी धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. अघात असा शिवमहिमा मी संपूर्ण वर्णन करावा असे शिवजींनी सांगितले म्हणून मी 15व्या अध्यायात शंकराचार्याचे अल्प चरित्र वर्णन केले आहे. त्यामुळे मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायांना तो अध्याय त्यांच्या आज्ञेने जोडला आहे. या 15 अध्यायाचे शुचिर्भूत होऊन नित्य श्रवण पठण करावे. या ग्रंथाची क्रमशः 7 पारायणे करावीत. पारायण काळात मद्य मांस सेवन निषिद्ध, आचरण व कलह करू नये. अपवित्र स्थितीतील कोणाच्याही कानी यातील मंत्र पडणार नाही याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दुष्ट, दुर्जन, निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश पारायण करणे आदी करू नये. श्री शिवलीलामृत ग्रंथाची फलश्रुती. या ग्रंथाच्या पठणाने उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होतील. गंडांतर, रोग, अपमृत्यू, पाप, ऋण व दारिद्र्य व संकट यांचे निरसन होईल. आयुष्य, आरोग्य, धन धान्य, संतती, संपत्ती, ऐश्वर्य वृद्धिगत होईल. शिवकृपेने जन्ममरणाच्या शृंखला तुटून मोक्षप्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल. नित्यपाठाच्या 42व्या 15 अध्यायाच्या या शिवलीलामृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठण करणे म्हणजे नित्यनेमाने करावयाची पठणरूपी शिवसेवा आहे. यासारखे दुसरे पुण्य नाही. या सेवेने शिवजीची प्रसन्नता लाभून सुख, शांती, समाधान लाभते व अभिवृद्धी होते. ज्यांना ग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी पुढे दिलेल्या 42व्या नित्य शुचिर्भूत होऊन वाचाव्यात. त्याने शिवलीलामृत ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळेल. या 42व्या म्हणजे 15 अध्यायाचा सारांश आहे. कवीने शिवलीलामृत ग्रंथातील 14 अध्यायाच्या प्रारंभी असलेल्या शिवस्तुतीपर पहिल्या 3 ओव्यांचे एकत्रित संकलन करून त्या पाठकासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. पाठकांना सोयीचे व्हावे म्हणून काही ठिकाणी शब्दरचना बदलली आहे. ओम नमो